हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मुकेश सर चॅनलवरती। तर जरा लास्ट लेक्चरमध्ये आपण थर्मोडायनामिक्स स्टार्ट केला होता। आता या लेक्चरमध्ये आपण थर्मोडायनामिक्सच्या पुढच्या पार्टकडे वळणार आहोत। लास्ट लेक्चर होपसो तुम्ही बघितला असेल आणि रिवाइज करून आले असणार लास्ट लेक्चरचं तुम्ही। या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ सिस्टीम बघणार आहोत। लास्ट लेक्चरमध्ये आपण सिस्टीम, सराउंडिंग, बाउंड्री या गोष्टींबद्दल डिस्कशन केलं होतं, डेफिनेशन्स बघितल्या होत्या त्यांच्या। या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ सिस्टीम बघणार आहोत। आता बघा, बेसिकली तीन टाइपच्या सिस्टीम असतात आपल्याकडे। तीन टाइपच्या सिस्टीम कोणत्या कोणत्या असतात? एक असते आपल्याकडे ओपन सिस्टीम, एक असते आपल्याकडे क्लोज्ड सिस्टीम आणि तिसरी असते आपल्याकडे आयसोलेटेड सिस्टीम। या तीन टाइपच्या आपल्याकडे सिस्टीम असतात। आता काय डिफरन्स आहे तिघांमध्ये बघा। सगळ्यात इम्पॉर्टंट दोन पॅरामीटर्स आहे। एक पॅरामीटर आहे एनर्जी आणि दुसरं पॅरामीटर आहे मॅटर। ठीक आहे, एक पॅरामीटर आहे एनर्जी आणि दुसरं पॅरामीटर आहे मॅटर। म्हणजे काय एक्सचेंज होत आहे, काय एक्सचेंज होत नाहीये, त्यावरनं डिसाइड करतो आपण की ती ओपन आहे, क्लोज आहे की आयसोलेटेड सिस्टीम आहे। आता एनर्जी म्हणजे काय असतं आपल्यासाठी? एनर्जी म्हणजे आपल्यासाठी हीट आहे। आपल्याकडे थर्मोडायनामिक्सच्या पूर्ण चॅप्टरसाठी हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी। तर ठीक आहे, आपल्याकडे हीट हे एक एनर्जी आहे। ठीक आहे, एनर्जी म्हणजे हीट असेल। जर हीट एक्सचेंज झाली तर एनर्जी एक्सचेंज झाली असं आपण समजू। कशा कशात? सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये। नेक्स्ट सेकंड आहे मॅटर। मॅटर म्हणजे काय? आता मॅटर काही असू शकतं। आतमध्ये जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम मधनं काही पार्टिकल्स बाहेर जात आहेत और वेपर्स बाहेर जात आहेत। वेपर्स सुद्धा त्याचा एक मॅटरचाच फॉर्म असतो। ठीक आहे, तर आता बघूया आपण तिन्ही टाइपच्या सिस्टीम्स मध्ये काय डिफरन्स असतो। बघा, समजा जर मी एक कप घेतला आणि त्यात गरम गरम चहा ठेवला आणि तो चहा तसाच ठेवून दिला उघडा। मी कप तसाच आहे, गरम गरम चहा उघडा ठेवून दिला तिथं, तर मला सांगा काय? थोड्या वेळाने चहा थंड होऊन जाणार। चहा थंड झाला म्हणजे काय झालं? हीट एक्सचेंज झाली। हीट एक्सचेंज झाली म्हणजे एनर्जी एक्सचेंज झाली। हां, एनर्जीचं एक्सचेंज झालं। मॅटर म्हणजे मॅटर म्हणजे वेपर्स जात आहेत ना त्यातनं, चहामधनं वेपर्स बाहेर जात आहेत ना। हां, म्हणजे एनर्जी सुद्धा एक्सचेंज झालं आणि मॅटर सुद्धा एक्सचेंज झालं। याला आपण म्हणतो ओपन सिस्टीम। ओपन सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम जिथं एनर्जी आणि मॅटर दोन्हींचं एक्सचेंज होतं। मॅटर म्हणजे ते तुमचं वाला मॅटर नसतंय बरं का। ठीक आहे, नेक्स्ट। आता तोच कप, तीच गरम गरम चहा, त्याच्यावरती मी प्लेट झाकून दिली साधीशी। काय होईल? होईल थंड, पण थोडा टाइम लागेल, वेळ लागेल थोडा, पण होईल थंड तर होणारच आहे ना चहा। गरम गरम चांगला लागतो, बरोबर? चहा थंड झाला तर मला सांगा हीट एक्सचेंज झाली, बरोबर? हां, हीट एक्सचेंज झाली म्हणजे एनर्जी एक्सचेंज झाली। पण आता वेपर्स बाहेर गेल्या नाहीत, मॅटर एक्सचेंज झालं नाही, म्हणजे एनर्जी एक्सचेंज होते फक्त, मॅटरचं एक्सचेंज होत नाही। त्याला आपण म्हणणार क्लोज सिस्टीम। आता काय होतंय? ती चहा थंडी होतीये घडी, परत काय गरम करायचं त्याला? तर मग थर्मास आणला घरी आपण आणि ती चहा त्या थर्मासमध्ये टाकून दिली। आता थर्मासमध्ये चहा खूप वेळ गरम राहते, म्हणजे एनर्जी पण एक्सचेंज होत नाही आणि बंद केल्यावर मॅटरचं एक्सचेंज व्हायचा विषयच येत नाही। तर एनर्जी आणि मॅटर दोन्ही पण एक्सचेंज होत नाही, काहीच एक्सचेंज होत नाही। त्याला आपण म्हणणार आयसोलेटेड सिस्टीम। ठीक आहे, हे क्लिअर झालं असणार तुम्हाला होपसो। चला नेक्स्ट, ओपन सिस्टीम म्हणजे काय डेफिनेशन बघूयात आपण आता। इथं ॲनिमेशन पण आहे तुमच्यासाठी। अँड ओपन सिस्टीम इज अ सिस्टीम दॅट फ्रीली अलोज एक्सचेंज ऑफ एनर्जी अँड मॅटर विथ इट्स एन्व्हायरमेंट। एनर्जी आणि मॅटर दोघांचं एक्सचेंज अलो होतं, त्याला आपण म्हणणार ओपन सिस्टीम। नेक्स्ट काय असतं? नेक्स्ट असतं क्लोज सिस्टीम। क्लोज सिस्टीम म्हणजे काय असतं? इट डज नॉट अलाउ द एक्सचेंज ऑफ मॅटर। मॅटरचं एक्सचेंज होऊ देत नाही, बट एनर्जी ट्रान्सफर होऊ देतं। मॅटर एक्सचेंज होत नाही पण एनर्जीचं ट्रान्सफर होऊ देतं। ठीक आहे, वॉटर बॉइलिंग इन अ बॉयलर हे एक एक्झाम्पल आहे क्लोज सिस्टीमचं। ठीक आहे, आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय? कम्प्लिटली आयसोलेशन। कोविडमध्ये, कोरोना जेव्हा आला तेव्हा वर्ड ऐकला असेल आयसोलेशन। आयसोलेशन म्हणजे काहीच कॉन्टॅक्ट नाही, काही संबंध नाही। तर सिस्टीम कम्प्लिटली सील्ड असते। कम्प्लिटली सील्ड असते म्हणजे काय? एनर्जी पण एक्सचेंज होत नाही, हीट पण एक्सचेंज होत नाही आणि मॅटरचं पण एक्सचेंज होत नाही। म्हणजे ना हीट ना मॅटर ना एनर्जी ना काहीच, वेपर वगैरे काहीच नाही। जर कशाचंच एक्सचेंज होत नाहीये तर त्याला आपण म्हणतो आयसोलेटेड सिस्टीम। काय म्हणतो आपण त्याला? त्याला आपण म्हणतो आयसोलेटेड सिस्टीम। ठीक आहे, चला पुढे जाऊया। नेक्स्ट, आता हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे। इथनं पुढं थोडंसं साइन कन्व्हेन्शन वरती आपण फोकस करणार आहोत। साइन कन्व्हेन्शन या चॅप्टरसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे। भले तुम्हाला थ्योरी क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील, न्यूमरिकल MCQ सॉल्व्ह करायचे असतील, इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी एक्झाम, तुम्हाला इम्पॉर्टंट आहे। काय इम्पॉर्टंट आहे? तर
साइन कन्व्हेन्शन. केमिस्ट्रीमध्ये पण थर्मोडायनॅमिक्स येतं. केमिस्ट्रीच्या थर्मोडायनॅमिक्समध्ये आणि फिजिक्सच्या थर्मोडायनॅमिक्समध्ये साइन कन्व्हेन्शन उलटे असतात. याचं रिझन आहे, आपण ज्याची स्टडी करतो त्याला सिस्टीम म्हणतो आणि अदर दॅन सिस्टीमला सराउंडिंग म्हणतो. आता काय होतं, केमिस्ट्रीमध्ये उलटं होतं. केमिस्ट्रीमध्ये आपण ज्याला सराउंडिंग म्हणतो त्याला ते सिस्टीम म्हणतात आणि आपण ज्याला सिस्टीम म्हणतो त्याला ते सराउंडिंग म्हणतात. उलटं उलटं उलटं. ठीक आहे, सोपं आहे, उलटं आहे. तर ठीक आहे, त्यांच्या हिशोबाने ते बरोबर आहे, पण आपण थोडंसं लॉजिकल जाऊया. फिजिक्समध्ये कधी पण लॉजिक इम्पॉर्टंट असतं आणि लॉजिक लागतं फिजिक्समध्ये. ठीक आहे. आता बघा, हीट जी आहे ना, हीट हे नेहमी फ्लो होत असतं. कुठून कुठं फ्लो होतं हीट? नेहमी फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. नेहमी हीट हाय टेम्परेचरवरून लो टेम्परेचरवरती फ्लो होतं. ठीक आहे, नो डाऊट, सफिशियंट आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता काय होतंय इथं, TS म्हणजे टेम्परेचर ऑफ सिस्टीम, लक्षात द्या. आणि एक असतं T. T म्हणजे असतं टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. एक असतं टेम्परेचर ऑफ सिस्टीम आणि दुसरं असतं टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. ठीक आहे, नो डाऊट. आता जर माझ्याकडे सिस्टीमचं टेम्परेचर एन्व्हायरमेंटपेक्षा कमी आहे, म्हणजे आजूबाजूचं टेम्परेचर जास्त आहे, तर मला सांगा सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त आहे कशापेक्षा? सिस्टीमपेक्षा. तर मला सांगा हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. तर एन्व्हायरमेंट सराउंडिंगमधनं हीट सिस्टीममध्ये येणार. तर मला सांगा सिस्टीमला हीट दिली का सिस्टीममधनं हीट घेतली? आता जर आपण सिस्टीमला हीट देत असलो तर त्यात हीट वाढणार आणि त्यातनं जर हीट निघाला असणार बाहेर, काढणार असं आपण त्याच्यातनं हीट जर बाहेर, तर त्यात हीट कमी होणार. आता हीट वाढतीये ना, आणि हीट वाढतीये म्हणजे आपण क्यूला पॉझिटिव्ह घ्यायचं. क्यूला पॉझिटिव्ह घ्यायचं, लक्षात ठेवा. याला आपण म्हणतो न्यूमरिकल वर्ड्समध्ये हीट गिवन टू सिस्टीम. काय म्हणतो आपण याला न्यूमरिकल वर्ड्समध्ये? हीट गिवन टू सिस्टीम, हे आपण त्याला न्यूमरिकल वर्ड्समध्ये म्हणतो. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत तुम्हाला? ही पहिली गोष्ट, जेव्हा टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट जास्त आहे सिस्टीमपेक्षा. नेक्स्ट कंडिशन आहे आपल्याकडे, टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. टेम्परेचर ऑफ सिस्टीम जास्त आहे टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंटपेक्षा. अरे बापरे, म्हणजे हीट कुठून कुठं फ्लो होणार? हीट सिस्टीममधनं एन्व्हायरमेंटमध्ये फ्लो होणार, म्हणजे हीट बाहेर निघणार. बाहेर, तुम्ही सांगा मला, हीट जर बाहेर निघते सिस्टीममधनं, तर हीट बाहेर निघल्यावर काय होणार? ऑब्व्हियसली त्या सिस्टीमची हीट कमी होणार. ऑब्व्हियसली त्या सिस्टीमची हीट कमी होणार म्हणजे क्यू कमी होणार, आणि क्यू कमी असलं तर क्यूला आपण काय घ्यायचं? निगेटिव्ह. ठीक आहे, याला वर्ड असतो हीट टेकन फ्रॉम सिस्टीम. याला वर्ड असतो, काय वर्ड असतो त्याला? हीट टेकन फ्रॉम सिस्टीम. बस, संपला विषय. ठीक आहे. आता खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आता खूप इम्पॉर्टंट आहे. जर टेम्परेचर ऑफ सिस्टीम आणि टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट जर सेम सेम झालं, मग काय करायचं? टेम्परेचर ऑफ सिस्टीम आणि टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट सेम सेम झालं तर आता जेव्हा टेम्परेचर सेम होतं तर हीटच फ्लो होणार नाही ना, कारण की टेम्परेचर चेंज व्हेरी डिफरंट, वेगवेगळं असल्यावरती हीट फ्लो होते. If temperature of system and environment is same, then heat will not flow because there is no temperature difference. बिकॉज देअर इज नो टेम्परेचर डिफरन्स. म्हणजे टेम्परेचरचा जर काहीच डिफरन्स नाही आहे तर तिथं काहीच, शून्य, झिरो हीट फ्लो होणार. संपला विषय. इतकंच होतं हीट रिलेटेड. आता नेक्स्ट आहे चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी कशी चेंज इन इंटरनल एनर्जी होते बघूया आपण त्याला. थांबा 2 मिनटं. ठीक आहे.
आता बघा सगळ्यात आधी काय ना, सगळ्यात आधी काय माहिती आहे का, कुठे गेला, हां, इंटरनल एनर्जी चेंज कशी होते. ठीक आहे, सिस्टीम जी आहे ना ती आपली इंटरनल एनर्जी चेंज करू शकते, हीट एनर्जी लूज आणि गेन करून सुद्धा. ठीक आहे, अजून पण वेज आहे, बघूया आपण, थोडंसं लक्ष द्या आता. सिस्टीम आपली इंटरनल एनर्जी हीट लूज करून किंवा गेन करून चेंज करू शकते. ठीक आहे, चेंज करू शकते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हीट किंवा इंटरनल एनर्जी चेंज करण्याचे दोन वेज आहेत आपल्याकडे. ठीक आहे, टू वेज टू चेंज इंटरनल एनर्जी. पहिला वे आहे बाय हीटिंग आणि दुसरा आहे बाय वर्क डन. हे वर्क डन काय असतं सर, थोडाच वेळ थांबा, थोडीशी जरा कळ काढा, एकदम वर्क डन डिटेलमध्ये बघणार आहोत. आता काय असतं माहिती आहे का, हीट टू वेज टू चेंज इंटरनल एनर्जी काय, आता हीटिंग आहे. हीटिंग म्हणजे हीट द्यायची किंवा हीट काढून घ्यायची, बरोबर. हीटिंग म्हणजे हीट द्यायचीच नाही, हीट देऊ पण शकतो, काढून पण घेऊ शकतो. आणि वर्क डन काय असतं, वर्क डन बघू आपण. ठीक आहे, वर्क डन बघू आपण, डोंट वरी दॅट. चला, डिस्क्राईब एन एक्सपेरिमेंट परफॉर्म टू चेंज इंटरनल एनर्जी बाय डुईंग सम वर्क. आता काय आहे, हे सिम्पल आहे, हे काय याच्यावर क्वेश्चन येत नाही. आता याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस होतं. नंतर काय केलं, वर्क डन ऑन द गॅस. वर्क डन ऑन द गॅस म्हणजे काय केलं, आता हे काय आहे, हे एक सिलेंडर आहे, हे पिस्टन आहे. पिस्टनला जर पुश केलं तर पिस्टन काय करेल, गॅस मॉलिक्युल्सला जवळजवळ घेऊन येईल. आणि मला सांगा, गॅस मॉलिक्युल्सला जर जवळजवळ आणलं तर काय होतं माहिती आहे का, ते जवळजवळ आले की टेम्परेचर वाढतं. टेम्परेचर वाढलं की 200 डिग्री सेल्सिअस झालं 100चं. आणि टेम्परेचर वाढलं की इंटरनल एनर्जी चेंज होते. कसं काय, अरे आत्ताच लास्ट लेक्चरमध्ये बघितलं ना, इंटरनल एनर्जी डिपेंड्स ऑन डेल्टा टी. आणि इंटरनल एनर्जी एक कसं फंक्शन होतं, इंटरनल एनर्जी एक स्टेट फंक्शन होतं. इंटरनल एनर्जी कसं फंक्शन होतं, इंटरनल एनर्जी एक स्टेट फंक्शन होतं. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत तुम्हाला, इंटरनल एनर्जी एक स्टेट फंक्शन होतं. चलो, क्लिअर इथपर्यंत तुम्हाला, काहीच प्रॉब्लेम नसणार. चला पुढे जाऊया, चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टम. आता हे क्वेश्चन बघा. आता ॲक्च्युली हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन वर्क डन वगैरे रिलेटेड आहे. आपण थोडंसं ना पुढे जाऊया. आपण वर्क डनवरनं आहे ना परत इकडे येऊया, वर्क डनवरनं परत इकडे येऊया. ठीक आहे, तर 2 क्वेश्चन बाकी राहतील माझ्या लक्षात आहे. हे लेक्चर संपायच्या आधी आपण त्या दोन्ही क्वेश्चन्सला कव्हर करू. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स वरतीच हा चॅप्टर आहे पूर्ण, असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण की याचा जो फॉर्म्युला निघणार आहे ना, पूर्ण थ्रूआउट त्याच चॅप्टरमध्ये हाच फॉर्म्युला यूज होणार आहे. बघा, समजा एक सिंपल एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. माझ्याकडे एक सिलेंडर आहे आणि त्याला पिस्टन लावलेलं आहे. ठीक आहे, आता मी काय करणार माहिती आहे का, याला मी हीट देणार, आणि हीट म्हणजे कशाने डिनोट करतो आपण, क्यूने डिनोट करतो. आता हीट दिली आहे, इथं गॅसचे मॉलिक्युल्स असणार खूप सारे, मॉलिक्युल्स असणार. जेव्हा आपण त्याला हीट दिली तर ते गॅसचे मॉलिक्युल्स काय होणार, गरम होणार, टेम्परेचर वाढणार त्यांचं. आणि टेम्परेचर वाढलं की इकडे तिकडे पळायला लागणार. आणि इकडे तिकडे पळायला लागले म्हणजे काय चेंज झाली, म्हणजे भाऊ त्यांची इंटरनल एनर्जी चेंज झाली. काय चेंज झाली, इंटरनल एनर्जी चेंज झाली. किती पळतील, पळून किती पळतील, थकून जातील अक्षरशः. नंतर एवढी हीट वाढून जाईल, टेम्परेचर एवढं वाढून जाईल की त्या पिस्टनला मूव्ह करावं लागेल त्यांना. आणि लक्षात ठेवायचं, जेव्हा पिस्टन मूव्ह होतोय, जेव्हा थर्मोडायनॅमिक्समध्ये पिस्टन मूव्ह होणार, वर्क डन होणार. वर्क डन म्हणजे काहीतरी कार्य करता येते, काहीतरी काम करता येते, त्याला आपण वर्क डन म्हणू. तर हीट जी दिली ना, त्या हीटनी सगळ्यात आधी इंटरनल एनर्जी चेंज केली आणि नंतर अजून जास्त हीट दिली तर ते वर्क डन करायला लागले. अच्छा, तर ते वर्क डन करायला लागले म्हणजे आपण जी हीट दिली आहे ना, हे तिन्ही पण एनर्जीचेच फॉर्म आहेत. वर्क डनचं युनिट काय असतं, जूल. याचं पण जूल. अरे म्हणजे जेवढी एनर्जी देतोय ती तिकडंच यूज होतीये, कुठं लॉस होत नाहीये, कन्झर्व आहे.
अरे बाप, कन्झर्व आहे. मग काय, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स स्टेट्स दॅट हीट कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन ओनली बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे जी हीट आपण दिली आहे डेल्टा क्यू म्हणतो आपण त्याला, तो इंटरनल एनर्जी चेंज करणार आहे आणि वर्क डन करणार आहे. आता लक्षात ठेवा, आता लक्षात ठेवा, याच्यात सगळे पॅरामीटर्स लक्षात ठेवा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, चांगलं एकदम लक्षात ठेवायचं. डेल्टा यू म्हणजे चेंज इन हीट नसते. डेल्टा यू म्हणजे चेंज इन हीट नसते. परत सांगतो, डेल्टा यू म्हणजे असतं हीट गिवन ऑर टेकन. हीट गिवन और टेकन फ्रॉम सिस्टीम. फ्रॉम और टू येतं ना. ठीक आहे, डेल्टा यू म्हणजे काय असतं, डेल्टा यू म्हणजे असतं चेंज इन इंटरनल एनर्जी. डेल्टा यू म्हणजे काय असतं, डेल्टा यू म्हणजे असतं चेंज इन इंटरनल एनर्जी, आणि डब्ल्यू म्हणजे असतं वर्क डन. मी बाकी काहीच बोलत नाही, आता एक क्वेश्चन गेले ना आपले, दोन क्वेश्चन होते ना. वर्क डनचा एक फॉर्म्युला असतो, तो तुम्ही बघितला असणार केमिस्ट्रीमध्ये, प्रेशर इंटू डेल्टा व्ही. कसा आला काय आला ना पूर्ण डेरिवेशन सांगणार आहे, डोंट वरी अबाउट दॅट. कसा आला काय आला पूर्ण डेरिवेशन सांगणार आहे, डोंट वरी अबाउट दॅट ॲट ऑल. ठीक आहे, पूर्ण सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता पॉझिटिव्ह वर्क डन बाय सिस्टीम काय असतं, पॉझिटिव्ह वर्क डन बाय सिस्टीम काय असतं लक्षात ठेवा. एक्सप्लेन पॉझिटिव्ह वर्क डन बाय सिस्टीम. आता एक कीवर्ड लक्षात ठेवा, कीवर्ड वर्क डन बाय द सिस्टीम. कीवर्ड लक्षात ठेवा, वर्क डन बाय द सिस्टीम. अरे बापरे, वर्क डन बाय द सिस्टीम म्हणजे सिस्टीम वर्क करते. आणि आमची सिस्टीम म्हणजे कोण आहे, आमची सिस्टीम म्हणजे आमचा गॅस आहे, गॅस. आता जर समजा गॅस त्या पिस्टनला पुश करतोय, याचा अर्थ तो काम करतोय, आणि जर पिस्टन त्याला पुश करतोय तर त्याच्यावरती काम होत आहे. गॅसने काम करणं आणि गॅसवरती काम करणं डिफरन्स गोष्टी आहेत. वर्क डन ऑन दी गॅस आणि वर्क डन बाय दी गॅस दोन्ही डिफरंट आहे. जेव्हा वर्क डन बाय दी सिस्टीम असतं तर व्हॉल्यूम वाढतं. वर्क डन बाय दी सिस्टीम असतं तेव्हा काय होतं, प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं, वर्क डन बाय द सिस्टीम मध्ये व्हॉल्यूम वाढणार. आणि जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम वाढणार वर्क डन पॉझिटिव्ह असणार. लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम वाढणार तेव्हा तेव्हा वर्क डन काय असणार, पॉझिटिव्ह असणार. बस संपला विषय, सोपा विषय आहे आणि संपला विषय. असंच बघा, कळालं. यालाच आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह वर्क डन बाय अ सिस्टीम. काय म्हणतो याला आपण, पॉझिटिव्ह वर्क डन बाय सिस्टीम. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊयात. अरे बाप, निगेटिव्ह वर्क डन बाय सिस्टीम. निगेटिव्ह म्हणजे काय, अरे सिस्टीम म्हणजे आपण समजा जर आपण काम करतोय तर चांगली गोष्ट आहे ना, आपण काम करतोय तर सिस्टीमने जर काम केलं, वर्क डन बाय द सिस्टीम असलं तर पॉझिटिव्हली घ्यायचं. आणि सिस्टीम वरती काम होत असलं, कोणी आपल्याला काम करायला सांगतंय, गाद्यासारखं काम करून घेतंय, तर त्याला आपण म्हणणार वर्क डन ऑन द सिस्टीम. याला वर्ड यूज होतो वर्क डन वर्क डन ऑन द सिस्टीम, वर्क डन ऑन द सिस्टीम. ठीक आहे, आणि वर्क डन ऑन द सिस्टीम जेव्हाही असेल तेव्हा 100% व्हॉल्यूम कमी होतं, आणि 100% व्हॉल्यूम कमी झालं की वर्क डन निगेटिव्ह असतं. बस, क्रोनोलॉजी को समजिए. वर्क डन ऑन द सिस्टीम जर असलं म्हणजे व्हॉल्यूम कमी होणार, आणि व्हॉल्यूम कमी होणार म्हणजे वर्क डन निगेटिव्ह असणार. दॅट्स इट, संपला विषय. दॅट्स इट, संपला विषय. सोपं आहे, एकदम सोपं आहे. सिस्टीम डिराइव एक्सप्रेशन फॉर अमाऊंट ऑफ वर्क डन. ते एक्सप्रेशन वरती जाऊ आपण नंतर. आधी साइन कन्व्हेन्शन समजून घ्या. अरे गडे, आधी साइन कन्व्हेन्शन समजून घे. आधी साइन कन्व्हेन्शन समजून घे. साइन कन्व्हेन्शन कोणाकोणाचं, साइन कन्व्हेन्शन आधी समजून घ्या वर्क डनचं. ही जी स्लाइड आहे ना, या स्लाइडचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. या स्लाइडचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. जेव्हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करेल ना तेव्हा कळेल की किती इम्पॉर्टंट स्लाइड होती. आता वर्क डन मध्ये पण दोन असतं. एक असतं बघा वर्क डन बाय द सिस्टीम, आणि दुसरं असतं वर्क डन ऑन द सिस्टीम.
वर्क डन बाय द सिस्टीम म्हणजे व्हॉल्यूम वाढणार, आणि व्हॉल्यूम वाढलं म्हणजे वर्क डन पॉझिटिव्ह घ्यायचं. वर्क डन ऑन द सिस्टीम म्हणजे व्हॉल्यूम कमी होणार, आणि व्हॉल्यूम कमी झालं म्हणजे वर्क डन निगेटिव्ह घ्यायचं. बरोबर, क्लिअर आहे. आता इथं ना ए पॉईंट देतो मी याच्यात वर्क डनमध्ये, आणि बी पॉईंट देतो ग्राफ रिलेटेड. ग्राफ रिलेटेड हा जो पण पॉईंट आहे ना, हे मी तुम्हाला वर्क डेरिव्हेशन कंप्लीट झाल्यावर सांगल. इथं मी एम्प्टी स्पेस सोडतोय. भलेही या लेक्चरमध्ये नाही झालं आपलं वर्क डनचं डेरिव्हेशन, काही प्रॉब्लेम नाही, चालतं. पण इथं ग्राफ वरती साइन कन्व्हेन्शन काय असतं हे सांगणार. सीईटी मध्ये क्वेश्चन्स यायला लागलेत जास्तीत जास्त. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड साइन कन्व्हेन्शन आहे डेल्टा क्यू. डेल्टा क्यू म्हणजे काय, याच्यात दोन आहे ना, हीट गिवन टू सिस्टीम, हीट गिवन टू सिस्टीम. सिस्टीमला जर हीट दिली तर क्यू पॉझिटिव्ह, आणि हीट टेकन फ्रॉम सिस्टीम. हीट टेकन फ्रॉम सिस्टीम निगेटिव्ह. ठीक आहे. हीट गिवन टू सिस्टीम पॉझिटिव्ह आणि हीट टेकन फ्रॉम सिस्टीम निगेटिव्ह. ओके ओके ओके, ठीक आहे. नेक्स्ट असतं डेल्टा यू. डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी. मला सांगा, डेल्टा यू टेम्परेचरवर डिपेंड करतं रे बाबा फक्त. टेम्परेचर जर वाढलं तर डेल्टा यू पॉझिटिव्ह असतं बघा, आणि टेम्परेचर जर कमी झालं तर डेल्टा यू निगेटिव्ह असतं बघा. आणि डेल्टा यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे काय, डेल्टा यू पॉझिटिव्ह म्हणजे इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली आहे, आणि डेल्टा यू निगेटिव्ह म्हणजे काय, इंटरनल एनर्जी डिक्रीज झाली आहे. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत तुम्हाला. मी फक्त हे वाला साइन कन्व्हेन्शन सोडलं इथं, त्याच पण रिझन आहे त्याचं, कारण की डेरिव्हेशन झाल्यावरती अजून थोड्याशा गोष्टी मी डिस्कस करणार आहे डेप्थमध्ये, जे आता बोर्ड्स लेवलवरती तर इतकं कोणी सांगत नाही, पण सीईटी लेवलवरती सांगणं जरुरी आहे. नीट जेईमध्ये त्याशिवाय क्वेश्चन बनत नाही ग्राफवाले, तर आपण ते सुद्धा बघूयात. आधी आपण ते 2 क्वेश्चन सोडले होते बघा. हां, चला बघा, एकदम आरामात क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. एअर इज एक्सपांडेड फ्रॉम 6 लिटर टू 16 लिटर. लिटर म्हणजे व्हॉल्यूम. इनिशियल व्हॉल्यूम किती होतं, 6 लिटर. फायनल व्हॉल्यूम किती म्हटले, 16 लिटर. ॲट 2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे प्रेशर 2 ॲटमॉस्फिअर आहे, फिक्स आहे वाटतं 2 ॲटमॉस्फिअर. ठीक आहे. द एक्सटर्नल वर्क डन इज, वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. वर्क डन प्रोसेस कोणती काय, अजून प्रोसेसवर गेलोच नाहीये, पी डेल्टा व्ही फॉर्म्युला सांगितला आहे, तेवढं लक्षात ठेवायचं. प्रेशर किती आहे, 2 ATM. 1 ATM म्हणजे 10⁵ दिलं आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये, तर हे झालं आपलं प्रेशर. व्हॉल्यूम लिटरमध्ये सगळे ऑप्शन जूलमध्ये होते. लिटरचं मीटर क्यूब कन्व्हर्जन करायचं आहे, इंटू 10⁻³ ने मल्टिप्लाय करावं लागतं. युनिट कन्व्हर्जन आले पाहिजे, बेसिक सिंपल -3 मीटर क्यूब. तर बघा ना आता, पी इंटू डेल्टा व्ही, प्रेशर किती घेणार, 2 इंटू 10⁵ इंटू डेल्टा व्ही किती घेणार आपण, 16 इंटू 10⁻³ मायनस 6 इंटू 10⁻³. ठीक आहे. चला नेक्स्ट स्टेपवर जाऊया. 2 इंटू 10⁵, 16 मायनस 6 किती येणार, 10 इंटू 10⁻³ थोडं लक्ष द्यायचं आहे, सोपं आहे. 10⁵, 10⁻³ 10⁻², 10⁻² आणि हे एक 10⁻1, 10⁻² आणि 10⁻1, 10⁻3. किती आलं आहे, 2000 जूल. डी ऑप्शन. 2000 जूल काय आलं आपलं, डी ऑप्शन आलं. कळालं इथपर्यंत. चला, सोपा क्वेश्चन होता एकदम 2024चा. हा पण 2024चा क्वेश्चन आहे बघा. काय म्हटलं याच्यात, अ क्वांटिटी ऑफ हीट क्यू इज सप्लाइड टू मोनो ॲटॉमिक गॅस. अरे बाबा, तू जेव्हा मोनो ॲटॉमिक म्हणतो ना, आता खूप इम्पॉर्टंट गोष्ट दिलेली असते त्यांनी. KTG मध्ये शिकलो आपण. आयडियल गॅस विच एक्सपांड्स ॲट कॉन्स्टंट प्रेशर. अरे बाप रे, कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे क्यूचा फॉर्म्युला लक्षात आहे का, NCP डेल्टा टी. ओ हो. द फ्रॅक्शन ऑफ हीट कन्वर्टेड इंटू वर्क, म्हणजे तुम्हाला डेल्टा क्यू डिवायडेड बाय W विचारलंय. डेल्टा क्यू डिवायडेड बाय काय विचारलंय, डेल्टा क्यू डिवायडेड बाय W विचारलंय. लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला NCP डेल्टा टीच राहणार. वर्क डनचा काय फॉर्म्युला सांगितलाय बरं मी तुम्हाला. आता बरं, कॉन्स्टंट प्रेशर मी प्रोसेसवर गेलोच नाही. आयसोबारिक नाव तर माहिती आहे ना, सांगितलं होतं ना. तर आयसोबारिकसाठी हे पी डेल्टा व्हीज का बरं येतं हे पण सांगतो, थोडंसं थांबा पुढच्या लेक्चरपर्यंत. PV इज इक्वल्स टू NRT असतं ना, तर या पी डेल्टा व्हीला मी NR डेल्टा टी लिहिलं तरी चालतं, फक्त प्रेशरला नाही लिहायचं, कारण की प्रेशर चेंज होत नाहीये. तर हे झालं तुमचं NR डेल्टा टी.
एन एन कॅन्सल, डेल्टा टी कॅन्सल, इथं राहिलं तुमचं CP डिवायडेड बाय R. CPचा काय फॉर्म्युल्यावर जाऊ CPच्या की डायरेक्ट व्हॅल्यू लिहू मोनो ॲटॉमिकसाठी? मला तर वाटतं डायरेक्ट व्हॅल्यूज लिहायला हवी, मी डायरेक्ट व्हॅल्यूज लिहायला हवी असं मला वाटतं. 7/2R असतं मोनो ॲटॉमिकसाठी. CP बरं का, CV तर 5/2R असतं. कशासाठी? रिजिड नॉन रिजिड शिकवलं आहे ना, तर बस 7/2R डिवायडेड बाय R. तर हे झालं. अरे 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 मोनो ॲटॉमिक. सॉरी गाईस. अमाऊंट ऑफ हीट कन्वर्टेड इंटू वर्क. अरे उलटा झाला रेशो, आणि रेशो तर झाला उलटा, आणि आपलं हे चुकलं बरं का. 7 नसतं, डायटॉमिकसाठी असतं, हे 5 असतं. ठीक आहे, आपल्याला पाहिजे W/ΔQ. ठीक आहे, सॉरी W/ΔQ. तर W ला लिहिणार मी NR/ΔT, आणि ΔQ ला लिहिणार NCP/ΔT. CP घेणार 5/2R. काय उलट झालं आवाज. ΔT कॅन्सल, RR कॅन्सल, NN कॅन्सल. हे झालं 2/5. 40%. 2/5 म्हणजे ऑप्शन नंबर बी. 2/5 म्हणजे काय येणार? ऑप्शन नंबर बी. कळाला का क्वेश्चन? अरे कळाला का क्वेश्चन? क्लिअर झालंय? हां, तर चला मी सत्यम भंडारी इथंच थांबतो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण वर्कडनच्या डेरिवेशनपासून सुरू करूया, आणि एकदम धमाकेदार असं एकदम डेप्थमध्ये डेरिवेशन बघून आपण प्रोसेसच्या उंबरठ्यावर पोहोचलो आहोत. प्रोसेस खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे या चॅप्टरचा. होप्सू तुम्हाला कंटेंट आवडत असेल बघा. ठीक आहे, एकदम मस्त नोट्स अशा बनवा, भारी नोट्स बनतील तुमच्या. कोणाच्या पेड क्लासमध्ये पण एवढ्या भारी नोट्स बनणार नाही, तेवढ्या भारी तुमच्या नोट्स बनतील. ठीक आहे, तर चला मी सत्यम भंडारी इथंच थांबतो. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून जा लवकरात लवकर. चला बाय, टेक केअर.